मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहे सिंहगडच्या ट्रेकला जाण्यासाठी। सिंहगड इथून जवळपास 10 किलोमीटर आहे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्यापासून। तर मग आम्ही आता इथून बसने सिंहगडला जाणार आहोत। इथून आता आम्ही सध्या घरी आहोत, घरून आम्ही बस स्टॉपवर जाणार आहोत। बस स्टॉपवरून आमच्या काही मित्रांना पिकअप करणार आहोत आणि मग सर्वजण आम्ही बसने सिंहगडला जाणार आहोत। तर पुढचा प्रवास कसा असेल ते मी तुम्हाला बसमध्ये दाखवतो। आपल्याला एक दोन बस सुद्धा चेंज करायचे आहेत, ते आपण तिथे बघूया। तर मित्रांनो, आम्ही आता बस स्टॉपवर आलेलो आहे आणि आम्ही आता सिंहगडची जी बस आहे तिची वाट बघत आहोत। जर ती बस लवकर आली नाही तर आम्ही दुसऱ्या बसने अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊ आणि नंतर मग तिथे सिंहगडची बस पकडू। आपण बसची वाट बघत बसलो, तासभर वाट बघत बसलो, पण बस काही आली नाही। आपण शेवटी आता सिंहगडच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता, आपल्याला काही बस मिळाली नव्हती कारण लॉकडाऊनमुळे बसची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50% कमी झाले असल्यामुळे आपल्याला बस मिळाली नाही। त्यामुळे आपण हा जो रिक्षा दिसतोय तुम्हाला हाच करून आलेलो आहे आणि हाच रिक्षा पुढे जाऊन 5-6 वाजता आपल्याला परत घेण्यासाठी सुद्धा येणार आहे। तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सुंदर प्रवासाला। आणि मित्रांनो, 4 पावलं चालल्यानंतर सिच्युएशन चैतन्य जाधव यांना दम लागल्यामुळे आम्ही बसलेलो आहोत। द्या इकडे चला। मग पाणी घ्यायला पिवलं आता तुम्ही बसलाय। एकटी नको हे करू। हे बघा, आपल्याला इथे करवंद सापडली आहेत। ही करवंद थोडी पिकलेली नाहीत तरी पण आपण खाऊ शकतो, कारण की ती खायला खूप आंबट असतात। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथे करवंद आम्हाला सापडली आहेत। खायला खूप एकदम चविष्ट लागतात। हे तुम्ही करवंद तर बघितली असणार आहे, पण करवंदाचं फूल तुम्ही कधी बघितलं नसणार आहे। आपण फूल सुद्धा बघू करवंदाचं।
आणि हा असा नयनरम्य सुंदर असा नजारा. आणि अशा ठिकाणी आपल्याला जर निसर्ग मेवा किंवा रानमेवा आपल्याला जर खायला मिळाला तर क्या बात आहे. आपण अर्ध्याच्या वर जो कोंडा नाही त्यालाच आपण सिंहगड म्हणतो तो सर केलेला आहे. तरी तुम्ही वर बघू शकता की अजून आपला किती गड बाकी आहे. ते टॉवर दिसतच असेल तुम्हाला, तर टॉवरच्या पर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपला अर्धा प्रवास झालेला असून आपल्याला आता देखील 1 ते 1.5 तास हा वर चढण्यात घालवायचा आहे. वर चढता चढता खूपच मजा आली. अर्ध्या प्रवासात आम्ही या ठिकाणी जे स्थानिक गावकरी असतात त्यांच्याकडून लिंबू सरबत वगैरे घेतलं होतं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जो रानमेवा असतो करवंद, त्याचाही आम्ही व्यवस्थितपणे आस्वाद घेतलेला आहे. आता हे सर्व करून आम्ही जो उर्वरित अर्धा प्रवास आहे त्याला सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या उर्वरित प्रवासाला. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये असं हे या ठिकाणी कोणीतरी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली होती. खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम होता. माहिती नाही आपल्याला कोणी असं पक्ष्यांसाठी इथं पाणी वगैरे ठेवलेलं आहे, पण खूपच छान. आता आपल्याला अजून गडाचा 20% भाग चढायचा आहे. तब्बल आपण 1.5 तासापासून चढतोय. खूप भयानक असं ऊन आहे, त्यामुळे घाम येतोय. आणि त्यातल्या त्यात आमच्याजवळचं जे काही पाणी होतं ते आता या ठिकाणी संपलेलं आहे. तर आता आपण गडावर येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे गडाचा जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपण पुणे दरवाजा म्हणून ओळखतो. हा गडाच्या पूर्व साईडचा दरवाजा आहे. पुण्यावरून आपण या गडावर या दरवाजाने आतमध्ये एंटर होऊ शकतो. त्यामुळं पुणे जवळ असल्यामुळं या गडाच्या मुख्य दरवाजाला पुणे दरवाजा असं नाव देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता या साईडला सर्व पुणे पसरलेलं आहे. मित्रांनो, चला आता हळूहळू आपण पुणे दरवाजाकडे जाऊया. तुम्हाला हा दरवाजा बघता बघता एक इतिहासाची एक आठवण होऊन जाईल. तुम्ही तानाजी जर मूव्ही बघितला असेल तर तुम्हाला त्या मूव्हीमध्ये अशा प्रकारचे जे मुख्य द्वार आहे ते दाखवलेले आहे. मात्र त्या मूव्हीमध्ये कल्याण दरवाजा दाखवलेला आहे आणि हा पुणे दरवाजा आहे. तर याची नोंद तुम्ही घ्या. आता आपण गडाच्या दरवाजामधून आतमध्ये प्रवेश करत आहोत. गडाचा दरवाजा किती भव्य आहे याची तुम्हाला जाणीव होईल. आणि गडाच्या दरवाजाला हे मोठमोठे गज लावलेले, भाल्याचे जे टोक असतात ते या ठिकाणी लावलेले आहेत. तर पहिले काय करायचे, गडाचा जर दरवाजा तोडायचा असला तर हत्तीचा प्रयोग करायचे. मग हे गज अशाच उंचीला लावलेले की हत्तीला हे घुसतील, म्हणजे त्याची जी सोंड असेल तिला घुसेल आणि दरवाजा कोणालाही पाडता येणार नाही. आपलं जे सध्याचं लोकेशन आहे तो पुणे दरवाजा तुम्हाला मॅपमध्ये दिसत असेल. पुणे दरवाजा का म्हटलं जातं तर त्या साईडला पुणे आणि खडकवासला आहे. त्या ठिकाणी सध्याचं आपलं लोकेशन आहे. पुढे जाऊन आपल्याला हे जे मॅपवर दिसत असलेले इतर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. तुम्हाला हा जो पाठीमागे जलाशय दिसतोय तो खडकवासलाचे धरण ते आहे आणि ते मुठा नदीची उपनदी जी आहे आंबी नदी तिच्यावर हे धरण बांधलेलं आहे. आणि पुणे जे शहर आहे त्याला जो पाणी पुरवठा होतो तो या खडकवासला धरणामधून होतो. तर तुम्ही बघू शकता या धरणाला मित्रांनो, आत्ता जो हा तुम्ही दरवाजा बघताय तो पुणे दरवाजा आणि क्रमांक 2, दुसऱ्या क्रमांकाचा हा पुणे दरवाजा आहे. आपण जो मेन गेटने आत येतो, जेव्हा मेन दरवाजाने आत येतो
त्यानंतर आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो. किल्ल्यावरील जो प्रत्येक दरवाजा आहे त्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला हे 2 छिद्रे दिसून येईल. तर हे 2 छिद्र काय आहे तर त्या काळाचं लॉक सिस्टम आहे. त्या काळी दरवाजाला जर लॉक करायचं असेल तर या 2 छिद्र्यामध्ये एक लाकूड टाकलं जायचं आणि त्यामुळे शत्रूला सहजासहजी जो दरवाजा आहे तो ओपन करता येत नव्हता, उघडता येत नव्हता. तर हे या दरवाजाचं विशिष्ट असं वैशिष्ट्य आहे. आजकालच्या जे जुने वाडे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वैशिष्ट्य दिसून येतं. त्या टोकापर्यंत आपण एखादं लाकूड घालून म्हणजे एखादा लाकडाचा ओंडका घालून तो शत्रू आल्यानंतर तो इथून काढून ह्या छिद्रात टाकून अशा प्रकारे दरवाजा जो आहे तो लॉक करू शकतो. मित्रांनो, आपल्या पाठीमागे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुम्ही चपला बाहेर काढा आणि मगच आतमध्ये जा. इथं चपला घालून आतमध्ये जाऊ नका. बऱ्याचशा ठिकाणी लिहिलेलं असतं पण व्यक्ती पालन करत नाही. बऱ्याचशा ठिकाणी लिहिलेलं असतं की इथे थुंकू नका पण लोक जाऊन तिथेच थुंकतात. आपले जे लोक आहेत त्यांना वळण थोडं कमी आहे त्यामुळं अशा ऐतिहासिक वारसाच्या ठिकाणी आल्यावर थोड्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या पाळायच्या असतात. तर चला आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 शिलालेख कोरलेले दिसतात. हे शिलालेख अलीकडेच कोरलेले आहे. यामध्ये किल्ले कोंढाण्याचं दुसरं नाव सिंहगड आहे. तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थितपणे या ठिकाणी दिलेली आहे. या इथे पण आपल्याला काही जे छत्रपती शिवाजी महाराज आणि जे नरवीर तानाजी मालुसरे आहेत म्हणजे हे यांच्या भेटीच्या काही गोष्टी होत्या किंवा ज्यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकला त्या रात्रीचे काही चित्र या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर किल्लेदार जो उदयभान होता तेव्हा तर त्याच्यासोबत लढताना या ठिकाणी आपल्याला ही प्रतिमा दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची जी प्रतिमा आहे ती त्या ठिकाणी आहे. शत्रूशी लढण्यासाठी प्रेरित केलं होतं त्याचं जे चित्र आहे ते या प्रतिमेमध्ये कोरलेलं आहे. इथे तुम्ही ही प्रतिमा बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रतिमांच्या माध्यमातून आपला जो इतिहास आहे तो मराठी आणि इंग्रजी भाषेमधून भारतीयांना तसेच विदेशी जे लोक आहेत त्यांना समजला पाहिजे अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेमध्ये आपल्याला काय समजतं तर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न असतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ही जी कामगिरी आहे कोंढाणा जिंकण्याची ती स्वतःच्या हातात घेतात. त्यावेळी नरवीर तानाजी मालुसरे राजांना म्हणतात लाख मेले तरी चालतील पण लाखांना जगवणारा जो पोशिंदा आहे तो जिवंत राहिला पाहिजे. आणि ही जी शपथ आहे ती नरवीर तानाजी मालुसरेंनी या ठिकाणी घेतली होती आणि शिवाजी महाराजांनी मग कोंढाणा जिंकण्याची जिम्मेदारी होती ती तानाजी मालुसरे यांच्यावर दिली होती. आपण वरील चित्रामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे जो उदयभान होता त्याच्यासोबत नरवीर तानाजी मालुसरे लढले होते. या ठिकाणी ते भिंतीवर कशा प्रकारे चढले होते हे दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी ते धारातीर्थी पडलेले आणि या ठिकाणी घोरपडीच्या साह्याने ते किल्ल्याच्या भिंतीवर किंवा किल्ल्यावर कसे चढले होते हे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इथे विविध नरवीर तानाजी मालुसरे यांचं जे चित्र आहे किंवा युद्ध कौशल्य आहे ते आपल्याला दिसून येतं. तलवारीच्या साह्याने, भाल्याच्या साह्याने, त्यानंतर धनुष्यबाणाच्या साह्याने, त्याचबरोबर बंदुकीच्या साह्याने.
मित्रांनो, ही नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आपल्याला दिसून येते. याची जी स्थापना आहे 9 शके 1862 मध्ये करण्यात आलेली आहे आणि इसवी सनानुसार जर आपण बघितलं तर 20 फेब्रुवारी 1941 ला या समाधीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. तर समाधीच्या शेजारी पण आपल्याला बरेचसे शिलालेख दिसून येतात. या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांनी पाठवलेले जे पत्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या काळी जी लिहिण्याची पद्धत होती ती अशा प्रकारची होती, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे त्या पत्राचं ट्रान्सलेशन आपल्याला खाली दिसून येईल. म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पत्र कशाविषयी आहे तर सिंहगडावर जी पितुरी व्हायच्या तर त्याच्या चौकशीसाठी शिवाजी महाराजांनी मोरोपंत पेशवे आणि निळोपंत मुजुमदार यांना पत्र पाठवलं होतं. कशाविषयी? पितुरीविषयी. त्यानंतर हे जे या ठिकाणी जे कोंढाण्याचं युद्ध आहे तर ते या ठिकाणी त्या युद्धाविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. बरोबर या ठिकाणी सुद्धा त्याच युद्धाची आपल्याला जी माहिती आहे ती मिळते. उदयभानला कोणी मारले होते तर या ठिकाणी शेलार मामाने उदयभानास ठार मारले असं सांगण्यात आलेलं आहे. तर मूव्हीमध्ये आपण बघितलं की तानाजी मालुसरे त्यांना तोफेला बांधून खाली फेकतात. तर या ठिकाणी जी खरी गोष्ट आहे, तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर शेलार मामा यांनी उदयभानास ठार मारलं होतं. मित्रांनो, आता आपण जाणार आहे कलावंतनी जो बुरुज आहे त्या ठिकाणी. आता आपण जाणार आहे त्या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी जर पाणी खाली पडत असेल, पाऊस पडत असेल तर तो पूर्णतः खाली न जाता त्या ठिकाणी इतकं वारं असतं की तो पाऊस उलट येतो. म्हणजे बघा तुम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारची हवा असेल. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण एकदम फ्रेश होणार आहोत आणि आपल्याला एकदम कसं ताजं वाटणार आहे. मित्रांनो, जाऊया कलावंतनी बुरुजाकडे. जो गट आहे म्हणजे आपण जेव्हा वनस्पतीचं वर्गीकरण करतो तर कोरपड ज्या गटात येते त्या गटातली ही वनस्पती आहे आणि त्याला मराठीमध्ये आपण केकतड असं म्हणतो. ही एकदम गावरान मराठीमध्ये याचं नाव आहे आणि याला असे फुलं येतात पुढे जाऊन आणि या फुलांपासून मग बीज बनतात आणि पुढे अशी झाडं जी आहेत ती पसरत जातात. इथे बघा ही छोटीशी टेकडी ही पूर्ण या केकतडांनी भरलेली आहे. एरोप्लेन. तानाजी मालुसरे यांनी ज्या कड्यावरून सिंहगडवर चढाई केली होती तो कडा आता आपण बघणार आहोत. तर हा जो समोर कडा दिसतोय या कड्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मावळ्यांनी इथून किल्ल्यावरती चढाई केली होती. बघा, आणि हा कडा इतका सरळ आहे की शत्रूला असं वाटलंही नसेल की इथून कुणी वर चढू शकतं आणि त्यांनी या कड्यावरून येथे चढाई केली होती. मग इथूनच आक्रमण करून त्यांनी किल्ला जो आहे तो फतेह केला होता. तर मित्रांनो, आता आपण राजाराम महाराजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. आपण लांबून तुम्हाला दिसत असेल की त्या ठिकाणी एक मंदिर तयार केलेलं आहे आणि त्याच मंदिराला आता आपण त्या मंदिराच्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण राजाराम महाराजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांची समाधी दिसेल. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धी कौशल्याचं एक उदाहरण सांगतो.
सिंहगडवरती किंवा शिवाजी महाराजांनी बांधलेल्या इतर किल्ल्यावरती आपल्याला खूप सारे तलाव दिसून येतील. तर हे तलाव कधी निर्माण करण्यात आले किंवा का निर्माण करण्यात आले होते, तर तलावामधून या ठिकाणावरून जो दगड काढला जायचा तो गडाच्या निर्मितीसाठी, गड बांधण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. आणि मग शिवाजी महाराजांच्या बुद्धिकौशल्याचं आपल्याला इथंच उदाहरण दिसून येतं. येथून काढलेला जो दगड आहे तो गडाच्या बांधकामासाठी उपयोग व्हायचा त्याचा. मात्र त्यानंतर या ठिकाणी एक तलाव व्हायचा आणि मग त्या तलावाचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो हे तर आपल्याला माहीतच आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगतो. ते म्हणजे किल्ल्यावरच्या सैनिकांना जर खाली किल्ल्याच्या खाली पहारा द्यायचा असेल किंवा खालून कोण वरती चढाई करताय का हे बघायचं असेल तर या ठिकाणी स्पेसिफिक अशा विशिष्ट खिडक्या बनवलेल्या आहे. या खिडकीतून या ठिकाणी असलेला सैनिक या 2 खिडक्याद्वारे या साईडला आणि या साईडला व्यवस्थितपणे कोणी किल्ल्याजवळ येतंय का हे बघू शकत होता. आता हा जो आपल्याला दिसतोय या ठिकाणी समोर दरवाजा, तो आहे कल्याण दरवाजा. कोणीच नाही आहे गडावर आणि वेळही रात्रीची झालेली आहे. 7 वाजलेत मित्रांनो. तरी प्रकाश थोडा आहे त्यामुळे आम्ही इकडे येण्याचा प्रयत्न केला. एकदम नीरव शांतता पसरलेली आहे सगळीकडे. हा किती भव्य दरवाजा आहे तुम्ही बघू शकता. भव्य दरवाजा शेजारी भव्य असे 2 गुरुज सुद्धा तुम्ही बघू शकता. कसं बांधकाम केलं असेल आणि मावळे ज्या वेळी कोंढाणा जिंकण्यासाठी याच्यामध्ये प्रवेश केला असेल मावळ्यांनी, तर त्यांच्या अंगात कोणती ऊर्जा असेल हे आपल्याला इथं आल्यानंतरच अनुभवता येतं. मित्रांनो, हे भव्य दिव्य असे 2 तटबंदी आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 भव्य बुरुज आजही त्याच दिमाकामध्ये उभे असलेले या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि इकडे दुसऱ्या बाजूला धुकंच धुकं. फक्त खालून चिमण्यांची चिवचिवच आपल्याला ऐकायला येते, बाकी काहीच दिसत नाही. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. किल्ल्याचा जो अनुभव आहे तो खूप अविस्मरणीय आहे. असा अनुभव यापूर्वी कधीही कोणत्याही किल्ल्यावर आम्ही घेतला नव्हता. खरंच तुम्ही एकदा तरी या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. ते पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये. बरोबर. डोर लागला ऑटोमॅटिक. दरवाजाने पण आम्हाला ऑटोमॅटिक बाय म्हटलेलं आहे आता.